मी आकाश मात्र आणि तुम्ही पाहता अक्कू मात्र युट्यूब चॅनल. मित्रांनो थोडासा लेट पण थेट आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस, 10 दिवसाचे गणपती विसर्जनाचा दिवस आणि आज आपण पोहोचलो आहोत उरणच्या राजाकडे, म्हणजेच राजे शिवाजी मित्र मंडळ उरण कोटनाक्याला इथे पोहोचलो आहोत. बाप्पा ऑलमोस्ट बाहेर आलेला आहे. विश्वेश्वर ढोलताशा पथक आणि पाठीमागे आपण बघू शकतो केगाव बीट्स सज्ज झालेले आहेत बाप्पाला विसर्जनसाठी नेण्यासाठी. इकडे या बाजूला बघू शकतो मॅनेजमेंट पूर्ण चाललेलं आहे. बाप्पाला बाहेर नेण्याचं म्हणजे मंडपातून बाहेर आणण्याचं काम सुरू आहे. 10 दिवस बाप्पाची जी सेवा केली होती, 10 दिवस बाप्पाला जे विराजमान केलं होतं, फायनली आज तो दिवस आहे ज्या दिवशी निरोप देण्याचा दिवस आलेला आहे. हळूहळू बाप्पा पुढे येतोय आणि दरवर्षीप्रमाणे राजे शिवाजी मित्र मंडळ काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न असतोच. यावेळेस सुद्धा काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न आहे. युनिक काय तर आपल्या समोर आपण बघू शकतो. या मंडळाची एक विशेषता हीच आहे की दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतं, काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतं. अध्यक्ष समोर आहेच. सगळ्या गोष्टी नीट प्रॉपर पद्धतीने होण्याचा प्रयत्न प्रत्येक मंडळाच्या सभासदाचा प्रयत्न आहेच. बघूया कशा पद्धतीने हा अनंत चतुर्दशीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट अ ब्लॉग, लेट्स स्टार्ट अ व्हिडिओ. मूर्ती लहान मित्रांनो, मूर्ती लहान पण कीर्ती महान यातली ही जी म्हण आहे ती या लहान मुलाला बरोबर साजेशी आहे. वा, अतिशय अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दानपट्टा आणि हे जे सांस्कृतिक खेळ आहेत ते खेळ आपल्याला पाहायला मिळतात. खूप आता तुम्ही पाहिलं खूप रिस्की आहे हे खेळ, पण हे संस्कृती जपणारे खेळ आहेत. त्यामध्ये लहान लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. बघा मित्रांनो, खूप लहान लहान वयामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या सगळ्या गोष्टी घडत आल्या, ज्या सगळ्या गोष्टी शिकवत आलेल्या आहेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो तसं बघायला गेलो तर या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्त आणि प्रॅक्टिस पण तेवढीच महत्वाची आहे. सोबत ताळमेळ असणं पण गरजेचं आहे, कारण एक जरी मूव्ह किंवा एक जरी काही चुकलं तर ती आग आपल्या अंगावरती येऊ शकते, हे त्यांना ठाऊक आहे. अरे बापरे,
तर मित्रांनो, आपल्या समोर अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटचे काही लोक आहेत. या विसर्जनाला त्यांची अख्खी टीम इथे उपस्थित आहे. तर त्यांना त्या अकॅडमी बद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल थोडंसं विचारूया. सो या अकॅडमी बद्दल थोडंसं सांगा, या कार्याबद्दल थोडंसं सांगा. मानव निर्मित आपत्ती किंवा पूर परिस्थिती किंवा घरात होणाऱ्या ज्या काही आपत्ती असतात त्याच्यावरती आपल्याला विविध प्रकारची ट्रेनिंग दिली जाते आपल्या संस्थेमार्फत. ती विनामूल्य असते ट्रेनिंग. आणि त्याच्यातलेच आपण हे DMVs डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर हे आपण क्राऊड कंट्रोलची सेवा करत असतो. म्हणजे इथे कुठलीही धक्काबुक्की किंवा गर्दीमध्ये अशी काही विपरीत होऊ नये याच्यासाठी आपण इथे सज्ज असतो. आपण हे साधारण 15 वर्षापासून इथं सेवा या विमला तलाव स्पॉटवरती करत आले आहोत. हे सगळे DMVचे कार्यकर्ते आपण दरवर्षी सेवा असते आमची. हे पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना सहाय्य म्हणून आपण ही सेवा करत असतो. या याच्यामध्ये आपण विविध असे ब्लड डोनेशन कॅम्प्स असे पण करत असतो या संस्थेच्या अंतर्गत. आणि आम्ही असंच हे सद्गुरू अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकी समजून आम्ही ही सेवा करत असतो. खरंच ही सेवा खूप महत्वाची आहे आणि आजच्या काळामध्ये एवढं मोठं पाऊल, एवढी मोठी सेवा होणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडून ही सेवा होते त्यामुळे तुम्हाला खरंच सलाम आहे. असेच सेवा, असेच कार्य तुमच्याकडनं सतत होत राहो आणि तुमची हे जी सेवा आहे ही निरंतर कायम चालत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. हा दिवस निरंतर सेवा केल्यानंतर फायनली बाप्पाला जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा सगळ्यांचे चेहरे हे पडलेले असतात. सगळेजण खूप निराश असतात कारण 10 दिवस बाप्पाची सवय झालेली असते. बाप्पा आपल्यापेक्षा लांब कुठे चालला नाहीये. पण एक गोष्ट आहे की आजच्या दिवसानंतर बाप्पाची जी सेवा आहे, बाप्पाची जी आरती आहे, एक घरामध्ये वेगळं वातावरण असतं. तो वातावरण कुठेतरी आपण चुकल्यासारखं वाटणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की पुढल्या वर्षी. तर मित्रांनो, फायनली ब्लॉगला करूया एंड. या ब्लॉगमध्ये हेच दाखवायचं होतं की कुठल्या ठिकाणी कुठल्या बाप्पाच्या इथे कुठलं पथक लागलंय आणि बाप्पा कशा पद्धतीने विसर्जन करतात, कशा पद्धतीने उरणचं विसर्जन होतं. बेसिकली या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या होत्या. बरेचसे घरचे गणपती होते, घरगुती गणपती होते, ते सुद्धा कव्हर करायला मिळाले. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. गणपती बाप्पा.